आल्या आल्या जरा घसा गरम करूया, चहा पिऊया. हो बर. पाठक सरांना चहा आवडतो का? हो हो खूप. आणि तुम्हाला वहिनी? मला पण. वा घ्या. मी कॉफीपेक्षा संकर्षण मी चहा प्रेमी आहे. चहा प्रेमी आहेस? हो. मला ढालेगावची आठवण आली. ढालेगावचा चहा मराठवाड्याकडे जाताना. म्हणजे माजलगावून परभणीला जाताना. पण आता चहा हातात आहे तर मला तुला पहिला प्रश्न हा विचारायचा आहे. एका दिग्दर्शकाकडनं तू खिशात बिस्किट घालून निघाला होतास. हा प्रसंग मला त्या दिग्दर्शकाने स्वतः ढसाढसा रडत सांगितला. मला त्या दिग्दर्शकाचं नाव आणि तो प्रसंग दोन्ही ऐकायचंय. आमचे चंद्रकांत कुलकर्णी सर. मी माझ्या मुलाला घेऊन गेलो निषादला. तेव्हा तो असं काहीतरी 3रीला वगैरे होता. आणि त्यांनी ते निषाद आल्यामुळे ती प्लेट अशी ना कुकीज क्रीम बिस्किट्स हे ते भारी भारीचे. आता मला ते दिसायला लागली फुल अशी क्रीमच्या बिस्किटांनी भरलेली प्लेट. तर मी ते बोलता बोलता त्यांचं लक्ष नव्हतं. मी ना थोडं ते असं अलीकडे ओढलं, मोबाईल ठेवला, ती प्लेट अलीकडे ओढली, एक घेतला, 2 असे 7-8 बिस्किट घेतले असे. म्हणलं सर चला येतो मग आता, चल निशात. तर त्यांच्या ते लक्षात आलं. त्यांनी सरांनी हात केला पुढे माझ्या शेक हँडसाठी. इकडे बिस्किटे होते. म्हणलं परत खाली बसलो, परत असा हात केला. नाही तो हात आहे, काय हात आण. म्हणलं हो सर काही नाही, बिस्किट दाखव. तर मी 10-12 बिस्किट अशा हातात घेऊन, माझा हात बघ ना मोठा आहे एवढा, 10-12. ते म्हणे अरे पांटक्या तुझा मुलगा सोबत आहे, हे मुलगा बघतोय तू बिस्किट माझ्या घरची चोरून नेतोय, काय संस्कार होतील त्याच्यावर. अरे म्हणलं सर एक 4 घेऊन जाऊ दे मला, 4. आणि मग मी ती घेऊन आलो. हे किती वर्षापूर्वी आयुष्यात आलं वादळ? 20 वर्षापूर्वी. 20 वर्षापूर्वी. लव्ह मॅरेज की अरेंज मॅरेज? अरेंज मॅरेज. कुठे भेट झाली? माझी बहीण बीडला असते, मोठी बहीण. बरं. तर संदीपची आई बीडला येत जात असते. हा तर तिथे त्यांची मैत्रीण राहत होती बीडला. तर त्या मैत्रिणीजवळ त्या बोलल्या असं असं मी माझ्या मुलासाठी स्थळ बघतीये वगैरे. माझ्या सासूबाईंच्या मैत्रीण म्हणाल्या की आमच्याकडे एक मुलगी आहे. तर लगेच तिथेच माझी बहीण जवळ राहत होती. तर त्यांनी कॉल केला की असं असं एक स्थळ आहे, मग ते घेऊन आले. तर पहिले आईंनी मला पाहिलं आणि मग संदीपनी. अशी भेट झाली. असं लग्न जमलंय. पण तुम्ही जेव्हा यांना पहिल्यांदा पाहिलं तेव्हा यांच्या अभिनयाविषयी, कामाविषयी तुम्हाला कल्पना होती? नाही काहीच नाही. झी मराठीवरचं घडलंय बिघडलं बघितलं होतं. हा पण म्हणजे असं पूर्ण अभिनेता पूर्ण असं नाही नव्हतं पाहिलं. मग पाहता क्षणी पहिली रिॲक्शन काय होती? काही नाही, आवडलं नॉर्मल. हो आवडलं. म्हणजे मला बोलणं खूप आवडलं. जे काही आहे त्यांनी सगळं स्पष्ट सांगितलेलं की मी असं असं काम करतो, कधी मी महिनाभर बाहेर असतो, कधी 2 महिने घरी असतो, एवढं इन्कम आहे, सगळं स्पष्ट सांगितलेलं. बेसिकली आईचं म्हणणं होतं की मला खूप आवडली आहे मुलगी आणि तू बघ आणि मला असं वाटतं की तुलाही आवडेल. माझे बाबा मला एक वाक्य म्हणाले की मुलीचं सौंदर्य पाहतात, मुलाचं कर्तृत्व बघायचं असतं. आता मी तरी कुठे गोर आहे, तुझ्या आईने मला पसंत केलंच ना, असं म्हणालेले माझे बाबा. आमचं लग्न झाल्यानंतरही मी नाटकांचे प्रयोग करायचो. मग मध्ये नाटक थांबलं, मग दुसरं मिळायला उशीर लागला. पहिले 3-4 वर्ष मेजरली घरी असायचो. सुरुवातीला तिने 1-2दा सांगितलं घरी आहेत आज असंच. तर तिच्या वडिलांना तिला लक्षात आलं की टेन्शन यायला लागलं, जावई बापूंकडे काम नाही का काय. मग त्याच्यानंतर तिने परस्परच असं ठरवलं की फोन आल्यावर मी घरात असताना सुद्धा ती सांगायची की आज शूटिंगला गेली. ते एक असताना की नाही यार, म्हणजे ह्याची स्टेज मला फेज माहिती आहे काय, पण आपल्याला ते बाहेर कळू नाही द्यायचं.